कोल्हापूरमधल्या अनेक भागात मशागत आणि भाताच्या पेरण्यांची लगबग सध्या बघायला मिळते। ग्रामीण भागातील महिला एकत्र येत ओव्या गात पेरण्या करतायत आणि या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी। येत्या 7 तारखेला मान्सून दाखल होईल अशी शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे आणि त्याच्या पार्श्वभूमीवरती संपूर्ण महाराष्ट्रात आता मशागतीची कामं जी आहेत ती वेग घेताना पाहायला मिळतात। कोल्हापुरातल्या अशाच एका शेतामध्ये इथली ग्रामीण भागातली सर्वच लोक जी आहेत ती मशागत खरं तर झालेलीच आहे आणि आता पेरणी प्रत्यक्षात सुरू झालेली आहे। अनेक ठिकाणची मशागतीची कामे अद्याप बाकी आहेत। अनेक शेतकरी हवामान खात्याचा अंदाजाचा त्या ठिकाणी वाट पाहत असतात आणि त्या अंदाजानुसारच या ठिकाणी पेरणी करत असतात। मात्र अंदाज जो आहे तो 7 तारखेचा दिला असल्यामुळे या संपूर्ण परिसरामध्ये आपण बघतोय मशागतीची कामे पूर्ण झाल्याचं बहुतांश दिसतंय आणि काही ठिकाणी आता ही पेरणी प्रत्यक्षात सुरू आहे। खरं तर पावसाचा अंदाज कधी दिलाय? पावसाचा महिना अखेर पण आहे की सांगितलंय, म्हणूनच पेरणी करायला घेतली। नाही जर लागला तर पाणी पाजणार, तर पाण्याची सोय आहे सोय आहे म्हणून नाही लवकर लागला तर उद्या परवा पाऊस पाणी पाजणार। काय सगळी मशागतीची कामं तर अनेक ठिकाणी अजून पेंडिंग आहे, तुम्ही आता पेरणी चालू केली? होय, पेरणी सुरू केली आहे। कसा अंदाज दिलाय कधी पाऊस पडेल? पाऊस आता 7-8 जूनला सुरू होईल या अंदाजाने आता पेरणी सुरू आहे आमची। दरवर्षी ह्याच वेळेत असते? होय, या वेळेतच असते। 25 रोहिणी आता निघतात 25 तारखेला, त्यानंतर रोहिण्या निघाल्यानंतरच आमची आता पेरणी सुरुवात होते। तुम्ही देखील आता ही सगळी तयारी झाली मशागतीची, आता पेरणी देखील करता? पेरणी करण्याचं कारण म्हणजे पावसाचा हवामान लवकरात लवकर मान्सून हवामान दाखल होईल असं सांगितलंय, पण अजूनपर्यंत पावसाचा काय अवकाळ कमी आहे। समुद्रावर कमी दाबाचा पट्टा असल्यामुळं लोकांची लगबग चालू आहे पेरणीसाठी, त्यामुळं मान्सून पूर्ण लागून गेला का नाही जोर? नाही अजून एकही मान्सून पूर्ण लागलेला नाही। त्यामुळं आता पावसाची वाट बघत बसायचं, फक्त कधी लागणार काय लागणार ह्याची काही गॅरंटी नाही, पण शेतातली कामं आवरून घेतलीत। किती वर्षांपासून ही सगळी ग्रामीण भागातली पेरणीची मला कळतेल्यापासून या भागात ही पद्धत आहे टोकणीची। होय, ही कसं पावसाचं वातावरण बघताय त्याच्या आधीच तुम्ही आता या वातावरणात आम्ही टोकणायला लागतो, पाण्याची सोय असली तर पाणी पाजतो। होय, ती आधी उरकून घेता हवी। कॅमेरामन ओंकार वळवडे, शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।